भावांनो, आज मी एक खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहे बरं का. मी ज्या गंगाखेड तालुक्यामध्ये राहतो त्या गंगाखेड तालुक्यामध्ये पडेगाव नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये धनगर आणि मराठा समाजाचे लोक समान लोकसंख्येमध्ये आहेत आणि कुणा गोविंदाने नांदत आहेत. पण काय झालंय, काही महिन्यांपासून या गावामध्ये एक खूप मोठा प्रश्न उद्भवला आहे की तो जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारा. तर पहिल्यापासून मी ही घटना अनुभवतोय, बघतोय जवळून. मी अकोली गावचाच आहे, जवळच आहे, आम्ही ग्रामस्थ एकमेकांना शेजारी आहोत. आणि महाराष्ट्रासमोर एकंदरीतच हा विषय मला मांडायचा नव्हता, कारण मला हे सगळं काही उघडं करून प्रत्येक वेळेला दाखवणं, जाती जातीमध्ये किती तेढ निर्माण आहे महाराष्ट्रामध्ये कळवणं हे मला बरोबर वाटलं नाही. पण कळत न कळत सोशल मीडियावरून, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून हे ऑलरेडी महाराष्ट्राला कळायला लागले. पण एकंदरीतच महाराष्ट्राच्या नजरेमध्ये काही गैरसमज राहू नये म्हणून स्पष्टपणे बोलून मी एक हा व्हिडिओ बनवतोय. आणि चूक नेमकं कोणाची आहे, काय घडतंय हे याचा मी पूर्णतः अधिकार हा महाराष्ट्रामधल्या छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या मावळ्यांवर सोपवतोय की आता तुम्ही निर्णय घ्या की नेमकं चुकतंय कोणाचं आणि काय चुकतंय. खरंच हा महाराष्ट्र छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालतोय का. तर झालं काय माहिती आहे का, त्या पडेगावामध्ये एक मारुती रायाचं मंदिर आहे. त्या मारुती रायाच्या मंदिराच्या डाव्या साईडला, म्हणजे ऐन गेटच्या समोर डाव्या साईडला छत्रपती शिवरायांचा पुतळा संपूर्ण ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सलोख्यांनी तो पुतळा स्थापन केला होता. आणि त्याच वेळे ग्रामपंचायतने एक आश्वासन दिलं होतं धनगर बांधवांना की बाबा अहिल्यादेवींचा पण पुतळा आपण इथेच कुठेतरी आपल्या गावामध्ये सगळ्याच्या संमतीने बसूया. तर मग काही दिवसांनी धनगर बांधवांनी एक जागा सजेस्ट केली की बाबा मंदिराच्या डाव्या साईडला जर छत्रपती शिवराय आहेत तर उजव्या साईडला आपण अहिल्यादेवीचा पुतळा आपण बसूया. तर तिथल्या मराठा बांधवांनी त्याला विरोध केला असता तरी देखील काही धनगर समाजाच्या काही युवकांनी तिथं तो पुतळा बसवल्याच्या नंतर मराठा समाजाने तिथे एक आंदोलन केलं किंवा एक उपोषण केलं 23 मार्च रोजी. बघा, आता फक्त तारीख लक्षात ठेवा, 23 मार्च 2026 ला एक उपोषण केलं की तो पुतळा तिथून स्थलांतरित करावा किंवा तिथून हटवावा म्हणून. बरोबर, मी स्वतः मध्यस्थी केली. पोलीस इन्स्पेक्टर डोंगरे साहेब असतील किंवा एकंदरीतच पोलीस प्रशासन, ग्रामसेवकापासून सरपंच आणि विष्णुभाऊ कुराडे, आम्ही मध्यस्थी केली आणि त्यांचं ते उपोषण सोडवलं की बाबा विनाकारण हा मुद्दा महाराष्ट्रासमोर जायला नको या उपोषणामुळे. आणि तो उपोषण स्थगित केलं. काय म्हणून की मी धनगर बांधवांची मनधरणी केली की बाबा ठीक आहे, इथून हा पुतळा त्या जागेपासून एक 25 ते 30 फूट अंतरावर एक जागा आहे मोकळी, जी की गावठाणमधली ग्रामपंचायतची जागा आहे, आणि त्या जागेमध्ये आपण तो पुतळा स्थलांतरित करूया अशी त्यांची समजूत काढली. ते समजून घेत नव्हते, पण तरी देखील मी त्यांच्या हातापाया पडून मी स्वतः त्यांची समजूत काढली आणि ते मंजूर झाले. मंजूर झाल्याच्या नंतर 23 मार्च 2026 ला मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यांचं उपोषण सोडवलं. आणि त्या दिवशी असं डिसाईड झालं की 31 मे रोजी अहिल्यादेवींची जयंती आहे. त्या दिवशी पर्यंत आपण त्या पुतळ्याचं काम, नवीन जाग्यावरच्या पुतळ्याचं काम पूर्ण करू आणि त्या दिवशी जो जुना पुतळा जो बसवलेला आहे तो पुतळा तिथं आपण स्थलांतरित करू. 31 मे ला, तारीख लक्षात ठेवा. येणारी 31 मे ची जयंती त्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरी झाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेतो. 31 मे पर्यंत आपलं जे स्मारक आहे त्या ठिकाणी तयार होईल. पडेगावमध्ये आम्ही सगळेजण आलो होतो. तर इथं जो स्थानिक लेवलला एक प्रश्न होता अहिल्या मातेच्या पुतळ्याबद्दलचा की त्याला सुशोभीकरणाची जागा नियोजित करण्यासाठी, त्यासाठी थोडासा प्रश्न उद्भवला होता. तो प्रश्न मिटवण्यासाठी विष्णुभाऊ कुराडे स्वतः पुण्यावरून आले होते काल रात्री. आपले डोंगरे साहेब असतील, सर्व पोलीस प्रशासन, इकडे दाखवा एकदा पोलीस प्रशासन. इथं पोलीस प्रशासनाने कुठेतरी मला स्वतःला कुठेतरी आनंद होतोय की माझ्या जीवनातलं पहिलं उपोषण माझ्या हातानं सुटलेलं आहे, या सगळ्या मान्यवरांच्या हातानं सुटलेलं आहे. आणि पडेगाव मधला जो प्रश्न होता तो चांगल्या रीतीनं सगळ्यांच्या सहमतीनं सुटलेला आहे असं मी या सर्वांच्या वतीनं जाहीर करतो. दोन्ही समाज एकत्रित आहेत. धनगर आणि मराठा समाज एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे लढवय्ये समाज आहेत. पिढ्यानं पिढ्या हे खांद्याला खांदे लावून लढलेले आहेत. त्याच्यामुळे मी सर्व समाज बांधवांचे पुन्हा एकदा आभार मानतो. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. मग झालं काय, उपोषण सोडवलं आणि ग्रामपंचायतनं ती जी जागा होती गावखोरातली, जी की ग्रामपंचायतची जागा होती, अशी 25 फूट आणि अशी 22 फूट, अशी 25 आणि अशी 22, 25 बाय 22 फूट जागा ही त्या अहिल्यादेवीच्या पुतळ्याच्यासाठी नावनं करून दिली 7/12 ग्रामपंचायतकडून. बरोबर, ग्रामसेवकच्या हातानं काम सुरू झालं. काम सुरू झाल्याच्या नंतर ती जागा एका स्पेसिफिक मराठा बांधवाच्या घराच्या समोर होती, जी की तिथल्या गावचे चेअरमन आहेत, त्यांच्या घराच्या ऐन समोर होती. तर ती जागा आतापर्यंत तेच वापरत होते, पण ती समोर होती आणि मग ती जागा यांच्या नावची झाली.
नावची झाल्यावर काम सुरू झाल्याच्या नंतर त्या चेअरमननं ते काम अडवलं आणि त्यांनी अशी मागणी केली की बाबा माझ्या घराच्या समोर आहे ती जागा, तर माझ्या घराकडून एक 10 फूट अशी आणि 26 फूट अशी 10 बाय 26 जागा मला सोडा आणि उर्वरित जी जागा आहे जी की 22 मधून 10 गेले म्हणजे 12 बाय 26 जागेमध्ये तुम्ही तुमचा पुतळा बसवा. पुन्हा तो काम अडलं, पुन्हा मला मध्यस्थी करावी लागली आणि प्रशासनानं मध्यस्थी केली, काही मोजक्या सगळ्या पुढाऱ्यांनी, आमदार साहेब असतील सगळ्यांनी मध्यस्थी केली आणि 10 बाय 26च्या ऐवजी 7.5 बाय 26 जागा त्या चेअरमनच्या घराकडून सोडण्याचं ठरलं. नियमानं बघायला गेलं तर 22 बाय 25 जागा ही सातबाऱ्यावर नावची झाली आहे म्हणून कुठल्याही एकही फूट जागा सोडण्याची गरज नाही. पण तरी देखील मी पुन्हा त्यांची धनगर बांधवांची मनधरणी केली की बाबा ठीक आहे, आपण विनाकारण अडथळा आणण्यात काही अर्थ नाहीये. शेवटी तुम्हाला गावामध्ये नांदायचे, धनगर मराठा समाजाला एकमेकांची तोंड रोज बघायचे, एकमेकांच्या वावरातून वागायचे, हे दोष वाढले नाही पाहिजेत. आमचं काय, आम्ही 2 दिवसाचे पाहुणे सांगून तुम्हाला निघून जाऊ, पण तुम्हाला शेवटी सलोख्यानं राहायचंय. म्हणून मी त्यांची पुन्हा मनधरणी केली आणि 10.5 बाय 26च्या जागेवर 7.5 बाय 26 जागा तिथं सोडली. ही घटना कधीच्या एक 4-5 दिवसाखालची घटना आहे. सोडल्याच्या नंतर जवळपास मला वाटते 12 एप्रिलची ही घटना आहे. सोडल्याच्या नंतर पुन्हा काम सुरू झालं, सगळं काही फिक्स झालं. आर्किटेक्टला ते त्याचं हे दिलं, आराखडा दिला, इंजिनियर बोललो, सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा 13-14 एप्रिलला 2 दिवसात लगेच तिथल्या मराठा समाजानं अजून एक मागणी केली की बाबा पुतळ्याचं काम तर सुरू झालंय, मग आता काय करा, जो पुतळा बसवलाय तो आताच्या आता तिथून हटवा, नसेल तर त्याच्यावर कपडा बांधा. आता तुम्ही डिसाईड करायचं की नेमकं ही मागणी योग्य आहे का न योग्य आहे. पण माझं म्हणणं त्यांना काय होतं की त्यांना मी हात जोडून विनंती केली की बाबा काम पुतळ्याचं सुरू झालंय, स्थलांतर तर होणार आहे, पुतळ्याचं काम होऊ जेपर्यंत तिथंच राहू द्या. आणि महत्वाची गोष्ट, अहिल्यादेवीच्या पुतळ्याचा पण परवाना नाहीये आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचाही परवाना नाही. दोन्ही पुतळे विना परवाना तिथं बसवलेत. पण गावाची सहमती असेल तर बसवू शकतो आपण, पण तिथं असा विरोध झाला. मग मी त्यांना म्हटलं की अहिल्यादेवींचा पुतळा काम होईपर्यंत राहू द्या, कारण छत्रपती होळकर, फुलेशाह आंबेडकर हे कुठल्याही एका जातीमध्ये बांधील नाहीयेत. ते काही समाजकंटक बांधील करण्याचा प्रयत्न करतात. मग हे शिवाजी महाराजांना बांधणार, ते अहिल्यादेवींना बांधणार. त्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजाबद्दल द्वेष, यांच्या मनामध्ये अहिल्यादेवीबद्दल द्वेष, म्हणजे हा द्वेष वाढत चाललाय. आणि असा काही जागा उच्चार झाला की अहिल्यादेवी ती एक स्त्री आहे, मारुतीरायाच्या मंदिराच्या समोर एका स्त्रीचा पुतळा शोभणार नाही, म्हणजे अशा काही गोष्टी. मारुती ब्रह्मचारी माणूस आहे आणि त्या ब्रह्मचारी माणसाच्या मंदिरासमोर लेडीजचा पुतळा नको, असे आमचे एक म्हणणं होतं. अरे बाबा, आमच्या अकोली गावामध्ये मारुतीरायाच्या मंदिराच्या समोर आईंसमोर अहिल्यादेवींचा पुतळा आम्ही बसवलाय. पण अशा काही गोष्टींमुळं समाजामध्ये तेढ निर्माण होते असं मला वाटतंय. पण तरी देखील मी हे समाजावर सोपवतो. मी काही व्हिडिओ देखील टाकणार आहे या व्हिडिओच्या शेवटी, ते तुम्ही ध्यान देऊन ऐका की तिथल्या ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे. मग मी त्यांना म्हटलं की बाबा काम होईपर्यंत तो पुतळा तिथं राहू द्या, पण तिथं ऐकलं नाही. काढण्यासाठी सगळे मराठा बांधव तिथं धावल्याच्या नंतर धनगर बांधव देखील, स्त्री असेल पुरुष असेल, सगळेजण तिथं सगळं गाव एकवटलं. तरी असा अनौचित प्रकार घडण्याचा प्रयत्न तिथं केला गेला. दोन्ही समाज आमने सामने आले ते बरं का. मी एका समाजाला दोष देणार नाही. मराठा समाज आला ते पुतळा तिथून लगेचच्या लगेच तात्काळ हटवण्यासाठी किंवा त्याच्यावर कपडा झाकण्यासाठी. धनगर समाज आला की बाबा आता सध्या हटवायचा नाही किंवा आता झाकायचा वगैरे नाही, तो तिथलं पुतळ्याचं काम पूर्ण झालं नवीन जागेवरचं की आम्ही ते स्थलांतरित करू. झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासन, एसडीएमओ पासून तहसीलदार, डीवायएसपी, पोलीस इन्स्पेक्टर आणि आम्ही सगळेच तिथं होतो. झालं काय माहित आहे का, आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किंवा सकाळचे पहाटेचे 2-3 वाजेपर्यंत हा एकदम तणावाचं वातावरण होतं. आणि 2-3 वाजता काय केलं, पोलीस प्रशासनानं धनगर समाजातील काही 50 युवकांना तिथून उचललं आणि अटक केलं 2-3 वाजता अटक केलं की 5 वाजता सकाळी पोलिसांनी बॅरिकेड लावले आणि आतमध्ये येऊन ग्रामसेवक असतील आणि प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांनी त्या पुतळ्याला कपड्यात गुंडाळलं. हे बघा, हा महाराष्ट्र कुठल्याही एका महापुरुषाच्या नावानं केलेला नाहीये आणि कुणाच्या एकाच्या बापाचा देखील नाहीये. हा महाराष्ट्र छत्रपती होळकर, फुलेशाह आंबेडकरांच्या नावाने याचा महाराष्ट्राचा आणि या हिंदुस्थानचा सातबारा ऑलरेडी केलेला आहे. तुम्ही वाटणारे कोणीच नाहीत की ही जागा यांची, ती जागा त्यांची, बरोबर आहे का. पण त्यांनी तो गुंडाळला. त्याच्यामध्ये ज्या अहिल्या मातेने 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार करून काशी मुक्त केली, सगळ्या महाराष्ट्रामधले आणि देशभरामधील हिंदुस्थानमधील देवस्थानं मुक्त केली, त्या अहिल्या मातेंना तुम्ही कुठेतरी बंदिस्त केलं, हे मला असं वाटतं. आणि महाराष्ट्रामधील जनता हे ठरवलंच की नेमकं चूक कोणाची आहे.
मग आता असं वातावरण आहे, तिथं आता कंडिशन अशी आहे की तणावाचं वातावरण दोन्ही साईडनं आहे आणि काही जणांच्या जे स्टेटमेंट आहे त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच आणि तुम्हीच ठरवा. मग आता त्या पुतळ्याचं नवीन पुतळ्याचं तर काम चालूच आहे, पण अहिल्या मातेच्या पुतळ्यावर त्या मूर्तीवर सध्या कपडा बांधलेला आहे. मग आता महाराष्ट्रामधील तमाम माझ्या हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांनो, छत्रपती होळकर फुलेशाह आंबेडकरांच्या कट्टर मावळ्यांनो, आता तुम्ही डिसाईड करा की नेमकी चूक मराठा बांधवांची आहे, धनगर बांधवांची आहे का पोलीस प्रशासनाची किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे. आता ते तुम्ही ठरवा. माझं वैयक्तिक मत मी तुमच्या समोर मांडलंय. कुणाच्या मनामध्ये गैरसमज राहू नये की नेमकं काय झालंय, त्याच्यामुळे मी स्पष्ट भाषेमध्ये हा व्हिडिओ मांडतोय. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. नाथकर्तिका धनगरांचा कट्टार हिंदू आणि रग्गील धनगर आहे. नाथकर्तिका धनगरांचा हा माझा डायलॉग आहे. धनगर समाजासाठी माझं मरेपर्यंत कार्य राहील, हिंदुत्वासाठी माझं कार्य राहील. पण मी छत्रपती होळकर फुलेशाह आंबेडकरांचा मावळा होतो, आहे आणि राहणार. चला, नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. आज 40 दिवस झालं एक अनाधिकृत पुतळा बसविला अहिल्यादेवीचा. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला बसविल्यामुळे मी 13 मार्चला उपोषण केलं आणि त्या समाजाच्या लोकांच्या हातानं उपोषण सोडलं का त्यांना जागा दिली. जागा देऊन बी त्यांना काही मान्य नव्हतं. परत ते सगळं ग्रामपंचायतमधून आम्ही ते PTR दिला, नावची करून दिली 25/22 जागा, तरी त्याला मान्य नव्हती. आणि त्याचा एक हट होता की इथंच बसवायचे. हे आमचं म्हणणं होतं व नका, एक काही समाजाच्या भावना दुखवायल्यात, त्यामुळं आमचं काही थोडं विरोध होता की हा मारुती ब्रह्मचारी माणूस आहे आणि त्या ब्रह्मचारी माणसाच्या मंदिरासमोर लेडीजचा पुतळा नको, असे आमचे एक म्हणणं होतं. आणि तोडगा निघून संपलेलं होतं, पण ते ऐकणं गेलं. ते शेवटी त्या साहेबांनाच तोडगा काढला ग्रामविकास अधिकाऱ्यानं, व झाकून ठेवू. आम्हाला तर पत्र दिलं तर की स्थलांतरचं, पण तर स्थलांतर झालं नाही. थोडा वेळ द्या म्हणले, तर आम्ही वेळ दिला. आज जवळपास 40 दिवस झाले पुतळा बसून. त्या रात्री त्यानं 4 वाजता पुतळा झाकून ठेवला. काय झालं रात्री प्रकरण काय झालं? रात्री त्याचा पुतळा झाकल्याच्या नंतर काहीतरी झालं बा. आता त्या समाज थोड्या भावना दुखवल्या असत्या, त्याने काही केलं असेल, काहीतरी पाऊल उचललं असं, काहीतरी पोलीसवर काहीतरी पाऊल उचलल्यामुळे ते नाही पाऊल उचल पोलीसवाल्यांनी. काय लाठीचार्ज वगैरे झाला, हा मारहाण झाली, काही लोकांवर गुन्हे दाखल झालेत वाटते, नक्की मला काही माहित नाही. आता आम्ही इथं नव्हतोच. तर यापुढची तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका म्हणजे त्याच्या पुतळ्याचं स्थलांतर झाल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही. आमचा लढा चालूच. ग्रामपंचायतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी दुसरीकडे जागा वगैरे हा दिली ना बाजूला, ही पाठीमागची जागा 22/25 ची जागा दिली. ग्रामपंचायतचा एक प्रतिनिधी आहे मी, माझ्या हातानंच झालेले आहे. आमच्या देवीचा कपडा हटला पाहिजे तोच आम्ही इथून हलणार आहे, तोपर्यंत हलणार नाहीत. रात्री आम्ही सगळे थांबला होतात, त्याने आम्हाला पोलिसांनी अजिबात काही ढका लागू दिला नाही. त्यांचे मराठीचे येऊ लागले, घोळका आणि भांडणं करू लागले. आमच्या बायाच्या अंगावर येऊ लागले. इकडे पोलिसने इकडे धरू लागल्या, तिकडे धरू लागल्या. देवीवर पुन्हा लाल कपडा टाकला, ते आम्ही हटविला. पुन्हा डबल दुसरा 4 वाजता धोतर आणून टाकलं, पुन्हा मग बांधून टाकलं. आणि आमच्या सगळ्याला गड्याला घेऊन इकडे आले. बायाला प्रत्येक रोडनं शिव्या देऊन जाऊ लागली. आम्ही सकाळपासून आहेत, आम्ही सकाळ 8ला आला. अस्मिता असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा पडेगाव येथील सर्व समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर म्हणून मारुती मंदिराच्या समोरच तो पुतळा स्थापन केलेला आहे. आणि त्या पुतळ्याचा वाद मराठा आणि धनगर समाजामध्ये असा मोठ्या प्रमाणात चिघळला गेला. तर मला मराठा बांधवांना विनंती करायची, छत्रपती शिवाजी महाराजांचं राहिलेलं स्वप्न
लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण केलेला आहे आणि त्यांच्या पुतळ्याची तुम्हाला अलर्जी व्हायला नकोय. छत्रपती शिवाजी महाराजाला ज्याप्रमाणे धनगर समाज मानतो आणि त्यांना मोठ्या समाजाने धनगर समाजाने केलं आणि त्यांच्या फौजेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धनगर समाज होता, पण अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं. तर मला त्यांना सांगायचंय की राजमाता अहिल्यादेवी होळकरांसाठी तुम्ही जी तुमच्या गावात जागा दिलेली आहे त्या जागेवर बांधकाम चालू आहे आणि तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं शब्द तिथं दिला होता. आमच्या नेते आले होते समाजातील, सर्वांच्या साक्षीनं शब्द दिला होता धनगर समाजाने किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जागा दिली त्या ठिकाणी आम्ही तो पुतळा बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर स्थलांतरित करू. पण असं न होता मध्येच काहीतरी घुसपट काढायचे आणि समाजावर अन्याय करायचा. कालच्या रात्री अचानक तिथं कार्यकर्ते जमले आणि प्रशासनाला बोलून घेतलं आणि अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याची विटंबना करायची ह्या उद्देशाने ग्रामसेवकाला बोलून, तो ग्रामसेवक बडतर्फ झाला पाहिजे. त्या ग्रामसेवकाला बोलून काय अधिकार आहे ग्रामसेवकाला अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर कपडा टाकण्याचा काय अधिकार आहे, ते बडतर्फ झाला पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथं थांबणार आहोत आणि अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावर जे प्रशासनाकडून कपडा टाकण्यात आलेला आहे तो काढण्यात आला पाहिजे. तोपर्यंत आमच्या माता माऊली इथं बसतील. रात्री पहाटेच्या सुमारास प्रशासनाकडून धनगर समाजातील बांधवांना तिथून उचलण्यात आलं आणि गंगाखेडला ठाण्यात घेऊन आल्याच्या नंतर गावातील काही समाजकंटक धनगरांच्या घरी जातात आणि माता माऊलीला आमच्या काय म्हणतात, नेले का नाही तुमचे उचलून, आता कसे करायचे अशा पद्धतीची भाषा आहे. हे का कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र, किती जातीवाद वाढवलाय, ह्याच्या मागे कोण आहे काय आहे हे पाहण्याची गरज आहे. तर समाज बांधवांना मी विनंती करतो, जसं आपण 9 महिने ह्या अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्या बसवल्याच्या नंतर आपण 9 महिने वाट पाहिली, आपण मान सन्मानाने आपल्या जागेवरचं बांधकाम झालं की सर्वांना बोलून प्रशासनाला बोलून आपण तो पुतळा स्थलांतरित करू आणि कोणीही प्रशासनाला त्रास होईल किंवा अनेक कोण्या जातीला त्रास होईल असं कोणीही वागू नका. आपल्याला बाबासाहेबांना घटनेमध्ये अधिकार दिलाय, घटनेच्या आधारे आपण भांडू. गंगाखेड तालुक्याच्या पडेगावमध्ये अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर रात्री एक प्रशासनाकडून पडदा टाकण्यात आला, मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आज दिवसभरामध्ये संपूर्ण गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि गावामध्ये देखील 2 समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. या परिस्थितीत सध्याची काय परिस्थिती आहे आणि प्रशासनाकडून काय निर्णय झाला आहे यामध्ये जी त्यांनी भूमिका घेतली, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी भुमरे आहेत. सध्या पडेगावच्या अहिल्यादेवीच्या पुतळा प्रकरणात काय परिस्थिती आहे, काय तोडगा निघाला? राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काशी ते कन्याकुमारी 29 वर्ष आदर्श असा राजकारभार केला. 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. कधीही कोणा जातीवर आणि धर्मावर अन्याय केला नाही. काल रात्री जो पडेगाव तालुका गंगाखेड इथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समोराकडून जे वाद तयार झाला होता, आज सकाळी 8 वाजता इथं समाज बांधव आणि प्रशासनासोबत स्वतः बैठक करून व्यवस्थित विषय प्रशासनाकडून समजून प्रशासनाला बी सांगितलं. तात्काळ जी काय कारवाई समाज बांधवाला केली होती ती कारवाई मागे घ्यायला सांगितली. समाज बांधवाला जे अटक केलं तर ते सोडून द्यायला लावलं. प्रशासनाने बी काही मुद्दे आमचे मान्य केलेत आणि हाय त्या ठिकाणीच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा राहील आणि नवीन जे जागा आहे तिथे काम सुरू आहे. जे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही 15 दिवसात किंवा 1 महिन्यात ते काम पूर्ण होईल, मग नंतर ते पुतळा अहिल्यादेवी होळकरांचा त्या ठिकाणी हलवला जाईल. आपल्या माध्यमातून मी एवढीच विनंती करतो की गावामध्ये समाज बांधव दोन्ही समाज बांधव गुण्यागोविंदाने वागले पाहिजे. त्यामुळं याच्यामध्ये कोणी भडकाभडकीचं राजकारण करू नये, भडकाभडकीच्या भावना कोणी एकमेकाच्या करू नये. आता हा वाद मिटलेला आहे आणि तात्काळ लवकरात लवकर अहिल्यादेवी होळकरांचं चांगलं भव्य दिव्य स्मारक जी नियोजित जागा आहे तिथं काम आता आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळं एवढंच आपल्या माध्यमातून या प्रकरणामध्ये धनगर समाजाच्या काही तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते, त्यांना अटक करण्यात आली होती आणि गावामध्ये रात्री काही घरांमध्ये जाऊन समोरच्या समाजाकडून महिलांना अर्वाच्य भाषेमध्ये देखील बोलल्याचे महिलांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणात पुढची त्या समाजावर काही कारवाई किंवा त्यांच्यावर काही पोलिसांकडून कारवाई करण्याचा निर्णय गेलाय का? गुन्ह्यासंदर्भात आम्ही बोललेलो आहेत, गुन्हे मागे घेतले जातील आणि जे कोणी असतील ज्यांनी घरी जाऊन शिवा दिल्यात, शिवीगाळ केली
कायदा हा सर्वांसाठी आहे. जो कायद्याचा गैरवापर करेल, काही वागेल, त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पोलीस प्रशासन सांगितलेले जे लोक घरी जाऊन माता भगिनीला शिवा द्यालेत त्यांच्यावर कठोर कारवाई करू म्हणून असं सांगितलेले, त्यांच्यावर कारवाई होईल. एकंदरीत बघितलं तर राज्यामध्ये संपूर्ण मागच्या काही दिवसांमध्ये पुतळ्यावरून वाद होताना दिसत आहेत आणि ते वाद मोठ्या प्रमाणात चिघळले. पण काल रात्री हे प्रकरण घडलं आणि आज जवळपास 12 घंट्यात किंवा 24 तासामध्ये संपूर्ण वाद मिटल्याच्या तोडगा निघाल्याच्या ह्याच्यावर कशा पद्धतीनं समन्वयाची भूमिका राहिली मराठा समाजाच्या ज्या पुढाकारी आहेत किंवा तुमच्या आपल्या समाजाची जी धनगर समाजाची जी माणसं आहेत त्यांनी कशा पद्धतीनं अशी भूमिका घेतली आणि कसा तोडगा निघाला. समाज बांधवाला आम्ही समजून सांगितलं की त्या गावामध्ये आपल्याला दोन्ही समाज बांधवाला गुण्यागोविंदाने राहायचंय. त्यामुळं हा विषय आपल्याला कायमचा मिटवायचा आहे आणि स्मारकाला जी जागा दिली त्या ठिकाणी आपलं स्मारक आपलं जोपर्यंत काम होत नाही, ज्या ठिकाणी आले लोकांचा पुतळा त्या ठिकाणी राहील आणि काम झालं तिथे स्थलांतर होईल. हे सगळ्या भावना समजून सांगितल्या, समाजाच्या बी लक्षात आलं. त्यामुळं जवळपास आता हा वाद मिटलेला आहे. त्यामुळं याच्या माध्यमातून काही लोक विनाकारण राजकारण करतात, दोन्ही समाजामध्ये असतात. 90% 95% समाज बांधव गुण्यागोविंदाने वागत असतात. पण काही लोकांना भडकावं भाषण करायचं, आपली पोळी भाप साधून घ्यायची. पण मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं, दोन्ही समाज बांधवाला शांततेची भावना सर्वांनी ठेवावी आणि हा वाद जवळपास आता मिटलेला आहे. स्मारकाचं काम सुरू झालं. हा सुरू झाला आजपासून. अहिल्यादेवी होळकरांचं काम सुरू झालं. आम्ही स्वतः तिथं स्पॉटला चाललो. आता आम्ही पाहणी करायलो. स्वतः गुत्तेदार आणि प्रशासन DYSP आमच्या सोबत येणार आहेत. खरं पाहिलं तर संपूर्ण 24 तासामध्ये मोठ्या प्रकरणावर तोडगा निघालेला आहे.